हो व्हिडिओ पोगो बिलाच्या व्हिडिओ सिरीजाचो दुसरो भाग जावन आसा. ह्या भागात हांव एक पोगो बिलान कशी 3 बिलां घुसयल्यात तेजेर हांव उलयतलो. आमी आतां पर्यंत जाणा आसतले की जे पोगो बिल आसा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, जे रेव्होल्युशनरी गोवन्सान ड्राफ्ट केल्लें आसा, तें बिल कितें करूंक सोदता. पयलीं म्हणल्यार पोगो बिलान सगळे गोंयकारांक जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा तांकां 100% रिजर्वेशन, 100% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स, मागीर 100% रिजर्वेशन इन सगळे ज्यो स्किमी आसात किंवा सरकाराचे बेनिफीट आसात तितूंत 100% रिजर्वेशन. आनी जे प्रायवेट जॉब्स आसा तितूंक सुद्दां 80% रिजर्वेशन रेव्होल्युशनरी गोवन्स घालतले म्हणून तेणी सांगलां. रेव्होल्युशनरी गोवन्स किंवा आरजी सांगता की हे जे 100% रिजर्वेशन आसा सगळे हितून, ते रिजर्वेशन गोंयकाराचे रायट्स राखपा खातीर किंवा गोंयकाराचे अधिकार राखपा खातीर हे सगळे रिजर्वेशन दिल्लें आसा. आतां हे 100% 100% रिजर्वेशन एक खूब बरी गोश्ट जावन आसा. पूण ती जर 100% रिजर्वेशन जर दितले गोंयकारां खातीर जाल्यार हे एक बिलान काम जायना. तें साध्य करपाक 3 डिफरंट बिलां पास करची पडटात, 3 बिलां ड्राफ्ट करची पडटात. पूण रेव्होल्युशनरी गोवन्सान फक्त एकूच बिल ड्राफ्ट केल्लें आसा आनी तें म्हणल्यार पोगो बिल. आतां ही 3 खंयची बिलां ड्राफ्ट करची पडटा तें आमी आतां पळोवया. हे 100% रिजर्वेशन जर दितलो गोंयकारां खातीर पर्सन ऑफ गोवन ओरिजिना खातीर जाल्यार पयलीं म्हणल्यार एक डेफिनिशन बिल ड्राफ्ट करपाक जाय. सद्याक हे जे डेफिनिशन आसा, जे पोगोचे डेफिनिशन आसा पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, ते ऑलरेडी पोगो बिलांक आसा. पूण तें सेपरेट एक डेफिनिशन बिल म्हणून सेपरेट ड्राफ्ट करचे पडटले. तितून फक्त जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, हू इज पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आनी तेजे कशें डिसायड जातले, तेजे रेकॉर्ड खंय उरतलो, जे पोगो बिलान ऑलरेडी सांगला ते सेपरेटली काडून एक सेपरेट बिल ड्राफ्ट करचे पडटले. हे डेफिनिशन बिल सेपरेट कित्याक करपाक जाय, कित्याक सद्याक खुबशे लिगल एक्सपर्ट सांगतात की जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे डेफिनिशन आसा ते ऑलरेडी आसा म्हणून सांगतात. खंयचे कितें सिटीजनशीप एक्टांक हे डेफिनिशन आसा म्हणून सांगतात आनी खंयचे पोर्तुगीज लॉंग हे पोगो पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे डेफिनिशन आसा म्हणून सांगतात. पूण ते सामकें चुकीचें आसा. पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हो एक न्यू कॉन्सेप्ट आसा आनी हो पयले फावटी इन रायटींग रेव्होल्युशनरी गोवन्सान हो पयलीं इन रायटींग हाडला. तेच्या पयलीं हो कायद्याचे बुकान खंयच पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून डेफिनेशन ना. आतां जर खंयचोय लिगल एक्सपर्ट म्हणटा की तशें डेफिनेशन आसा आनी तो दाखोवंक शकता जाल्यार हेका आमी सेपरेटली डिबेट करूंक शकता. हेच खातीर की पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे खंयच डेफिनेशन पयलीं दुसऱ्या कायद्यांक ना की खंयचेच आमचे लिटरेचर किंवा आमच्या खंयच्याच पुस्तकांनी खंयच बरयल्लें ना म्हणून हे एक न्यू बिल करचें पडटा, डेफिनेशन बिल, आनी फक्त हितून पोगो हे डिफायन जातले. आतां हितून दुसरें जे बिल ड्राफ्ट करचें पडटा तें जावन आसा रिजर्वेशन बिल. जे रिव्होल्युशनरी गोवन्सान पोगो बिल ड्राफ्ट केल्लें आसा तें पळोवपाक आतां सद्या डेफिनेशन बिलूच कशें दिसता, तें रिजर्वेशन बिल न्हू. आतां हें रिजर्वेशन बिल आहा तेजी गरज कितें. आतां जेन्ना पोगो बिल म्हणटा की 100% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स आनी हे सगळे गोष्टींक रिजर्वेशन आसा म्हणून 100% 80%, तें जर रिजर्वेशन दितले आमच्या संविधानाच्या अंतर्गत जर रिजर्वेशन दितले जाल्यार पयलीं म्हणल्यार जे कॉन्स्टिट्यूशन आसा तें अमेंड करचें पडटा आनी जशें की शेड्यूल्ड ट्रायब आसा, शेड्यूल्ड कास्ट आसा आनी अदर बॅकवर्ड क्लासीस, ह्यो क्लासी जावन आसा एक ग्रूप. आमचें संविधान फक्त हेच 3 सद्याक तरी हे 3 ग्रुपांक ST, SC आनी OBC हेंकाच रिजर्वेशन दिवपाक अलाव करता. आनी जेन्ना जेन्ना न्यू खंयची क्लास येता, आतां सद्या आतां हालींच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणल्यार जे गरीब असतात, जे SCकूय पडना, STकूय पडना, जे हायर क्लास असतात पूण ते गरीब असतात, तांकां इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून एक न्यू क्लास तयार केल्या. तशीच आतां रिव्होल्युशनरी गोवन्स एक्च्युअली एक पोगो क्लास म्हणून करपाक सोदता आनी ते पोगो क्लासीक रिजर्वेशन दिवपाक सोदता. पूण रिव्होल्युशनरी गोवन्सान ती पोगो क्लास ती फक्त पोगो बिलांक आसा, ती तेणी कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून थंय घालपाची गरज आसा. कित्याक
ही पोगो क्लास जी जावन आसा, जी आतां पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून तेका सगळे रिजर्वेशन लागतले, तेकाच रिजर्वेशन मेळटले, ती क्लास कॉन्स्टिट्युशनाच्या भितर घालपाची गरज आसा. आनी जर ती कॉन्स्टिट्युशनाच्या भितर घालिनात जाल्यार हें रिजर्वेशन शक्यूच ना. हें पोगो बील हेजे फुडें वयचेंच ना. आतां हें पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जी क्लास तयार करपाक सोदता पोगो बील, जेका सगळे रिजर्वेशन मेळटले, तेका एक्चुअली 2 ऑप्शन आसा. एक म्हणल्यार ती पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ही जे ऑलरेडी ज्यो क्लासी आसा, शेड्यूल्ड ट्रायब, शेड्यूल्ड कास्ट आनी अदर बॅकवर्ड क्लासीस, तेच्या अंडर घालपाक मेळटा. म्हणल्यार कितें, जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा सगळे तांकां रिजर्वेशन जाय, तांकां एक तर अदर बॅकवर्ड क्लासीस आसा तेच्या अंडर ती पोगो एक बॅकवर्ड क्लास म्हणून घालची पडटली. तें काम आमच्या गोंयच्या असेंब्लींक जाता. म्हणल्यार फाल्यां सकाळीं जर रेव्होल्युशनरी गोवन्स जिखोन येयले, तेंचो सरकार जालो, जाल्यार ते हें रिजर्वेशन बील, हें सेकंड बील हांवें ड्राफ्ट करपाक जाय म्हणून सांगलां, तें पास करून ते जे ओबीसी आसा, ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासीस, तेच्या अंडर हें पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बॅकवर्ड क्लास ही तेच्या अंडर घालीत जाल्यार तें रिजर्वेशन दिवपाक मेळटा. जर तितूंत ओबीसीक जायना जाल्यार एकूच दुसरो ऑप्शन उरता, तो म्हणल्यार जी आमचे संविधान आसा तितूंत ज्यो 3 मेन क्लासी दिल्ली आसात, SC, ST आनी ओबीसी, तितूंत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हाडून ही 4थी पोगो क्लास थंय घालपाची. जर हे दोनूय कामां जर करिनात जाल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक खंयच रिजर्वेशन दिवपाक मेळना. आनी हे जे संविधान अमेंड करपाक जाय, कॉन्स्टिट्युशन अमेंड करपाक जाय, तें गोंयच्या असेंब्लीक जायना, तें पार्लमेंटाक वचून करचें पडटा. आनी तें अमेंडमेंट करपाक पार्लमेंटाक स्पेशल मेजॉरिटी जाय पडटा. म्हणल्यार जे आमचे पार्लमेंटाचे जे राज्यसभा आसा आनी लोकसभा आसा, तितूंत एक 550 सुमार लोकसभा मेंबर्स आसा आनी एक 200-250 राज्यसभाचे मेंबर आसात. तर हेचे अर्दे अर्दे म्हणल्यार एक 250 आनी 100 धर, एक 350 मेंबर्स जर वोट करतात हे बिलाक, जर रिव्होल्युशनरी गोवन्स हे रिजर्वेशन बील म्हणल्यार पोगो ही क्लास कॉन्स्टिट्युशनाचे अंडर घालूंक सोदतात, रिजर्वेशन हेंकां दिवपाक जाय म्हणून, जाल्यार एक 300-350 मेंबर्सांनी तेका सपोर्ट करूंक जायो. ऑल ओव्हर इंडिया सगळे राज्यांचे मेंबर्स आसा टोटल, तितूंतले 300-350 मेंबर्सांनी हे बिलाक सपोर्ट करून तें पास करून घेवन तें संविधानाच्या अंडर घालपाक जाय. जाल्यारूच पोगो ही क्लास तयार जातली आनी तेका रिजर्वेशन दिवपाक मेळटलें. जे पर्यंत पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ही क्लास किंवा एक रिजर्वड क्लास तयार जायना, ते पर्यंत पोगोक पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून खंयच रिजर्वेशन दिवपाक मेळना. आनी तेकाच लागून हो दुसरो बील जे सांगलां, हें दुसरें बील, सेकंड बील ड्राफ्ट करचें पडटलें म्हणून तें कंपल्सरी. आतां जर तुमी म्हणटात की हेजी गरज ना, आमी सगळे पोगो बिलाकूच करतले, जाल्यार पोगो बील हेज्या फुडें खंयचेच वचपाचें ना. आतां हितून जें तिसरें बील आसा, जें हांवें म्हणलां की 3 बिलां ड्राफ्ट करपाक जाय, तें तिसऱ्या बिलाकूय आमी एक रिजर्वेशन बील म्हणूं शकता. पूण तें फक्त हें डिसायड करतलें की कितले रिजर्वेशन, कितले % रिजर्वेशन पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक दिवपाचें. सो जर अशें धरुया की ह्या वर्साक रेव्होल्युशनरी गोवन्स फुडल्या वर्सा रेव्होल्युशनरी गोवन्साचो सरकार येयलो आनी तेणी डिसायड केलें की पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक 50% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स अशें म्हणलें तेणी. एक हे पयलो जो ते कायदो पास करतलो तितूंत तेणी म्हणलें 50% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स. सो जेन्ना नेक्स्ट इयर येतलें तेन्ना जर रेव्होल्युशनरी गोवन्सा सरकाराक दिसलें की ही रिजर्वेशन मातशें कमी करुया, एक 45% करुया, किंवा तांकां दिसलें की हें वाडोवया 80% करुया, जाल्यार तांकां परतें पार्लमेंटाक वचपाची गरज ना. तेणी हेच बिलांक, तिसरें जें बील आहा तेका अमेंडमेंट हाडून तो पर्संटेज ते वाडोवंक शकता किंवा देवंक शकता. हें काम जें तिसरें बिलाचें आसा. सो जर पोगो बील जें काम करूंक सोदता, जें तेजो ऑब्जेक्टीव आसा 100 रिजर्वेशन दिवपाचें, पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक रिजर्वेशन, हांव 100% म्हणना, 80% म्हणना, पूण कितलें रिजर्वेशन दिवपाचें, तें जेन्ना रिजर्वेशन हो शब्द येता 100 ऑल जॉब्स, ऑल गव्हर्मेंट जॉब्स म्हणल्यार 100%, ऑब्वियसली 100%.
ऑल गव्हर्मेंट स्किम्स, ऑल गव्हर्मेंट बेनिफिट्स म्हणल्यार 100% स्किम्स, 100% बेनिफिट्स रिजर्व फॉर पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. सो जेन्ना गोंयकारांक जेन्ना रिजर्वेशन म्हणून दिवपाक सोदता, जर रेव्होल्युशनरी गोवन्सूच किंवा इवन दुसरोय सरकार किंवा सध्या BJP सरकार म्हणटा, किंवा जर फाल्यां सकाळी गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसायाचो सरकार येयलो आनी तेणी म्हणलें की आमी गोंयकारांक रिजर्वेशन दितले म्हणून, जे 1961 पयलीं जाल्ले आसा सगळे तांकां आमी रिजर्वेशन दितले म्हणून. किंवा आम आदमीचो सरकार येयलो, तेणी जर ठरयलें की आमी गोंयकारांक पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक रिजर्वेशन दितले, आमी 50% दितले म्हणून, जाल्यार खंयचोय सरकार आसूं जर तांकां जर रिजर्वेशन दिवपाक जाय पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ह्या ग्रुपाक किंवा क्लासीक, जाल्यार तांकां फर्स्टली तांकां हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे एक तर SC शेड्यूल्ड ट्रायब, शेड्यूल्ड कास्ट किंवा अदर बॅकवर्ड क्लासीस हेचे लिस्टांक घालपाचे तेणी स्टेटांक, हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे बॅकवर्ड क्लास म्हणून. किंवा तेणी कॉन्स्टिट्यूशन संविधान अमेंड करून थंय 4थी क्लास घालपाक जाय विथ स्पेशल मेजॉरिटी इन द पार्लमेंट. आतां ह्या व्हिडिओचें कन्क्लुजन म्हणल्यार जर पोगो बील जर पास करपाक जाय, तें साध्य करपाक जाय, हेचे फुडें व्हरपाक जाय आनी गोंयकारांक पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक रिजर्वेशन दिवपाक जाय, जाल्यार आमकां 3 गोश्टी करपाची गरज आसा. जर त्यो 3 गोश्टी करिनात, जर तीन सेपरेट बिलां ड्राफ्ट करिनात आनी 3 सेपरेट बिलां पास करिनात, जाल्यार हे पोगो बिलाचें कांयच फुडें वचोंक शकना, कशेंच वचोंक शकना. आनी 3 गोश्टी जावन आसात. पयलें म्हणल्यार डेफिनेशन बील, तें ऑलरेडी पोगो बिलान केलां, पूण तें आतां सेपरेटली करपाची गरज आसा. सेपरेट कित्याक करपाची गरज आसा, कित्याक ज्यो बाकीच्यो 2 गोश्टी आसात त्यो सेपरेट कंपल्सरी करपाची गरज आसा, तेका लागून डेफिनेशन सेपरेटूच करचें पडटा. आतां दुसरी गोश्ट आसा ती म्हणल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा, जे क्लास आसा ती एक बॅकवर्ड क्लास किंवा OBC, SC, ST अशी खंयच्याय लिस्टांक घालपाची, नाजाल्यार संविधानाच्या जे 3 क्लासी आसा, SC, ST, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्रायब आनी अदर बॅकवर्ड क्लासीस, ती 4थी क्लास म्हणून घालपाची पार्लमेंटाक वचोन कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून विथ स्पेशल मेजॉरिटी. आनी तिसरी गोश्ट जावन आसा ती आमच्या गोवा विधानसभेक जाता, ती म्हणल्यार कितले रिजर्वेशन मेळटले, कसले गोश्टींक खंय रिजर्वेशन मेळटले ते बिलांक जाता आनी तें गोवा विधानसभेन काम जाता. आतां ह्या व्हिडिओ सिरीजाच्या नेक्स्ट भागान हांव जे एक सुमार जे डिफरंट रायट्स सांगल्यात जे पोगो बिलान आसात, ते कशे साध्य जातले आनी तेंचो संविधानाक, कॉन्स्टिट्यूशनाचो कितें इश्यू रेज जाता तेजेर उलयतलो.